राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे बोलतात, थेट जाऊयात. सगळ्यांनाच दिलं, त्याच्यात मी एक उपभोक्ता आहे. बाय द वे, बाळासाहेबांनी माझ्यावरही प्रचंड लहानपणापासून प्रेम केलं आहे आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांनी स्वतः ते हयात असताना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून उद्धवजींना ह्या संपूर्ण खूप मोठी जबाबदारी होती खरं तर शिवसेनेची, ती त्यांच्यावर दिली. आणि आज खूप प्रेमाच्या विश्वासाच्या नात्याने जर उद्धवजी एक आव्हान करत असतील तर मला वाटतं हा एक खूप मोठा भावनिक हे त्यांचं आव्हान आहे, जे खरं आहे, त्यांच्यातला जो खरेपण आहे. आणि राजकारणात यश अपयश उतार चढाव येत राहतात. तो शेवटी माणसं आणि त्या नात्यांचा ओलावाच हाच आयुष्यात टिकतो. काही वाटतं तुम्हाला येतील त्यातले काही आमदार तरी येतील? मी काही ॲस्ट्रॉलॉजर वगैरे नाही, पण मला असं वाटतं की जर एक कुठल्याही कुटुंबात भांड्याला भांडं जर लागलं तर ते एखादा आपला मुलगा जर किंवा मुलगी ही रुसून गेली तर आई वडील हे सगळं पोटात घेऊन तो प्रश्न सोडवतात. एकीकडे बंडखोरी सुरू आहे आणि दुसरीकडे भाजपच्या हालचाली देखील सुरू आहेत. बैठका होत आहेत आणि तरीही भाजप म्हणते की नाही, आमच्या याच्यात काहीच हात नाही. बैठका घ्यायचा अधिकार त्यांना आहे. आमचं काही दडपशाहीचं सरकार कधी नव्हतं आणि कधी असणारही नाही. त्याच्यामुळे जर भाजपला त्यांच्या मीटिंग्स घ्यायच्या आहेत तर तो त्यांचा अधिकार आहे. पुढच्या हालचालींना वेग आला. मी काही त्यांची ट्रॅव्हल एजंट नाही आहे, त्याच्यामुळे मला नाही माहिती ते कुठे आहेत. काही आमदारांचा तुम्ही दोघांचा कुठला प्रश्नाला उत्तर देऊ? बंडखोर आमदार जावळी या सगळ्या मुद्द्यांवरती टीका करताना राष्ट्रवादीवरती टीका केली जाते, कारण राष्ट्रवादीने निधी वाटपामध्ये कुठेतरी थेट नाराजी फक्त राष्ट्रवादीच्या पक्षाबद्दल आहे असं त्यांनी प्रतिक्रिया दिल्या. असं मला वाटतं लेट डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ ना. मला वाटतं तुमच्याच कुठल्या तरी चॅनलवर आणि वर्तमानपत्रांमध्ये कुणाकुणाला किती निधी आला आहे हे स्पष्ट झालेलंच आहे. त्याच्यामुळे मला वाटतं मला आणखीन त्याच्यावर वेगळं बोलण्याची काही गरज नाही. सुप्रिया जी, GR निकालने की बात हुई है. सरकार जब से पूरी तरह से स्थिति खराब हुई है तब से 350 से ज़्यादा GR निकाले गए हैं और इसको लेकर आपत्ति जताई गई है कि इतनी हड़बड़ी में किस तरह से क्यों काम हो रहा है, क्या कोई गड़बड़ी करने की कोशिश की जा रही है, इस पर क्या प्रतिक्रिया है? देखो, GR जो होता है ना वो माई बाप जनता है ना उसके लिए होता है, वो किसी का पर्सनल बेनिफिट नहीं होता है. तो आपने सिराना करनी चाहिए कि इतने सारे GR निकले, म्हणजे आम आदमी जो शोषित है, पीड़ित है, वंचित है, कोई सीनियर सिटीजन्स है, कोई महिला है, उन सब के लिए तो सरकार होती है. सरकार का काम क्या होता है? लोगों की, जनता की सेवा करना, इसीलिए तो सरकार होती है. और सरकार इतना अच्छा अगर GR करके काम कर रही है तो आपने सिराना करनी चाहिए कि वाह, व्हाट अ गवर्नमेंट. खात्यांमध्ये फेरबदल झाले, खात्यांमध्ये फेरबदल crisis mode while these GRs were also being passed as well, because we have seen now that the numbers are not in your favor. See, my whole point is that administration is a way of serving people. So if the GRs are going to help citizens of Maharashtra, you should encourage it. खात्यांमध्ये फेरबदल झालेला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे की तरफ से I can only reply once at a time. तमाम विधायकों को बुलाने की कोशिश हो रही है. एक इमोशनल अपील उद्धव ठाकरे की तरफ से की जा रही है, जबकि शिवसेना के तमाम नेता उनके खिलाफ बात कर रहे हैं. साथ ही आदित्य ठाकरे का ये भी कहना है कि इन नेताओं को लेकर पहले ही आगाह किया गया था कि इन्हें दोबारा चुनावी मैदान में ना उतारें, फिर भी उन पर विश्वास करके उतारा गया. इस पर आपकी क्या प्रतिक्रिया? ये सब मुझे पता नहीं. मैंने सिर्फ उद्धव जी का जो भाषण, वो जो ट्वीट आया है वही मैंने देखा है. और मेरे ख्याल से ये जो शिवसेना है वो माननीय बाला साहब और माँ ने मिल के बनाई है. हर फंक्शन में जब बाला साहब रहते थे, माँ उनके साथ खड़ी रहती थी. और जब मैं उद्धव जी को मिलती हूँ मुझे हमेशा माँ की याद आती है, क्योंकि उनका स्वभाव, उनका रहन सहन बहुत माँ की तरह है. और एक फैमिली की तरह ये पार्टी हमेशा रही है और आगे भी रहेगी. और हमारे so interesting that I am so patiently talking to y'all and y'all are in such a rush. बंडखोर आमदारांचा माझा संपला नाही आहे. I am not done. If you, then you will not get me. You have made me lose my whole thinking track. I was fully on a track. You don't have to be sorry.
Don't be sorry. What happens is I'm genuinely speaking from my heart. So if you speak in the middle, then the data goes away. But see, I have emotionals with that family. This is not, for people, politics is transaction and opportunity. For me, these are all emotions. Whichever party, we believe in human relations. We are not here to just do all the wrong things. We are here to do the right things. Why did I get into politics? Here to serve people and to make good legislation. That's what politics is all about. And रिश्ते ही तो होते हैं, याद रखना. सत्ता आती है और जाती है, सिर्फ रिश्ते रहते हैं. पर अगर रिश्तों की बात करें तो वो रिश्ते तो अब टूट रहे हैं क्योंकि सारे जो नंबर है एकनाथ शिंदे के पास में जो संजय राउत लगातार विरोध कर रहे हैं और दूसरी तरफ उनका ये भी कहना है कि अगर भाजपा के साथ सरकार बनाई जाती है तो वो वापस आने के लिए तैयार हैं. मेरे ख्याल से जो भी उनका प्रपोजल हो, आज का जो अपील उद्धव जी ने किया है वो एक बड़े भाई के नाते किया है. और आप सबको याद होगा कि माँ और बाला साहब ने उनका उत्तराधिकारी, उन्होंने खुद जब वो एक्टिव थे तभी उद्धव जी को ये जिम्मेदारी बाला साहब ने दी है. और एक बड़े भाई के नाते अगर आज उद्धव जी एक अपील कर रहे हैं, जो भी उनकी समस्या है वो घर में होनी चाहिए. तो अगर वो घर आए और अगर उद्धव जी ने अपील किया है तो अगर वो आके एक बार उद्धव जी से बात कर सके तो कुछ ना कुछ हल निकल सकता है. बट डेमोक्रेसी और रिश्ते ये सिर्फ डायलॉग से ही करते हैं. डायलॉग बंद होना, इससे तो कौन सा प्रश्न इस देश में या दुनिया में छूटा है बताइए. सो डायलॉग इज़ अ मस्ट. और कंसिस्टेंटली उद्धव जी अपील कर रहे हैं और डायलॉग के लिए वो बैठने, आमने सामने बैठने के लिए तैयार है. Ma'am, but are you still I'm not hopeful? a hearing problem. So you can talk to me very nice. Because you're shouting in my ear. आशावादी हैं मैम आप लोग Ma'am, because Eknath Shinde has all the numbers and there is an impending floor test as well. And so what are you, where is the NCP going to lie in that? Because the floor test is First impending in of the all, Maharashtra. Mr. Shinde doesn't have 144. He has, to the best of my knowledge, 50. So I really don't know what his plans are. Very hard to. I mean, I won't be able to judge such a पर situation. अगर आप फ्लोर लोग टेस्ट आशावादी होता हैं है मैम, महाराष्ट्र अभी लेजिस्लेटिव वापसी को असेंबली को लेके तो क्या इसमें प्रतिक्रिया रहेगी क्योंकि वो कह रहे हैं कि उनके पास I am not an astrologer, so I can't tell you what the numbers are. To the best of my knowledge, what I know from all of you, as well as what I read, I have limited information. My information is either through you or through the newspapers. And he has 50 according to what I say. And for Maharashtra Assembly, you need to cross 144. So I really can't be able to tell you or help you in a way that how he's going to reach their number. I have no access to any more को information. लेकर आशावादी हैं मैम, आप लोग क्योंकि पवार साहब लगातार बोल रहे हैं उद्धव कि ठाकरे अभी भी 21 हम तारखेलाच लगा खरं के तर राजीनामा बैठे हैं, देणार वो होते. विधायक वापस त्यांना आएंगे. शरद पवारांनी कैसे देखते थांबवलं हैं अशा मैम? पद्धतीची चर्चा आहे. क्या मी तुम्हाला खरं सांगू, मला ह्याची माहिती नाही. जे लोक ह्या ॲग्रिकल्चर अँड कल्टिवेशनसाठी बातम्या देत असतात, त्यांनी पेरणीमध्ये जर जास्त लक्ष घातलं तर या राज्याच्या शेतकऱ्याचा आणि तुमच्या माझ्या अन्नदात्याला जास्ती मदत होईल. मुख्यमंत्री आशावादी भावनिक साथ हैं क्या घालतायत. मॅम अभी? तुम्ही सुद्धा भावना व्यक्त केल्या. मात्र जे बंडखोर आमदार आहेत ते थेट म्हणतायत की राष्ट्रवादीमुळे शिवसेनेत Yes. फूट पडतीये आणि जर राष्ट्रवादीकडनं फारकत घेतली तर आम्ही येऊ असं नाही. तथ्य वाटतं त्यात. हो, पण हे बघा, आता त्यांना तथ्य वाटतं. गंमत मला एवढ्याच गोष्टीची वाटते की जे सगळ्यात पुढे येऊन बोलतायत ते सगळे आधी राष्ट्रवादीतच होते. हे विसरून चालणार नाही आपल्याला. दीपक भाऊ किती वर्ष राष्ट्रवादीत होते, आपला उदय युवकमध्ये होता. असे किती तुम्हाला उदाहरणं देऊ त्याच्यातले जे आज पुढे आहेत, ते सगळे राष्ट्रवादीतच होते. पण आम्ही कधीही त्या नात्यात कधी कटुता आणू दिली नाही. जरी ते पक्ष सोडून गेले असतील तर आमच्या मनात त्यांच्यासाठी नेहमी प्रेमाच्याच भावना राहतील. कारण माझं स्वतःचं मत असं आहे की आपल्या नेत्याच्या आणि वडिलांच्या आयुष्यात एखादा माणूस 2 मिनिटाचाही आनंदाचा क्षण घेऊन गेला असेल तरी मी कधीही त्या व्यक्तीच्या विरोधात बोलणार नाही. कारण माझ्या आईची आणि मला महाराष्ट्राच्या संस्कृतीची जाणीव आहे की ज्या नात्यामध्ये कधीतरी आपण एकत्र एका ताटात जेवलं असू त्या मिठाला जागायची सवय किंवा माझी स्वतःची संस्कृती आहे, हेच छत्रपतींनी मला शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे वेदना एकाच गोष्टीच्या होतात की ज्या लोकांनी अनेक वर्ष राष्ट्रवादीत होते त्यानंतर ते सेनेत गेले तरी आम्ही त्याचा नेहमी मान सन्मानच केला आणि प्रेमाचंच नातं ठेवलं. आणि माझ्या मनात त्यांच्या सगळ्यांबद्दल कालही प्रेम होतं, आजही आहे आणि उद्याही आहे.
खात्यांमध्ये Sanjay फेरबदल Raut खात्यांमध्ये की फेरबदल झालेला आहे. investigation उदय सामंत यांची खाती आदित्यनं दिलेली आहेत आणि मात्र चंद्रकांत कुलकर्णी म्हणतात की आधी मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, मग फेरबदल करावा. बरोबर आहे. ज्या काही मागण्या असतील त्या टेलिव्हिजनवरनं नाती आणि सरकार चालत नाही. तो समोरासमोर तुम्ही काय म्हणता, आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो, संविधानाचा सार्थ आपल्याला अभिमान आहे, तर संविधानाच्या मार्गाने जायला नको का? तुम्ही शाहू फुले आंबेडकरांचं छत्रपतींचं नाव घेता तेव्हा समोरासमोर तर बसलं पाहिजे. माझं काय म्हणणं आहे, जे काही तुमची मतं असतील किंवा नसतील तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जगावं. टेलिव्हिजन मीडिया नाही हो. उद्या मला सदानंदचं आणि माझं भांडण झालं म्हणून मी काय ABP माझाला सांगणार आहे की सदानंदला सांगा की तू रोज 6च्या ऐवजी 6:15ला उठ. मग तुम्ही त्याला विचारायचं, सदानंद सुळे तुम्ही 6ला उठला ना तर रुसलेल्या ताई परत येतील. असं नसतं हो. ते सदानंदचं आणि माझं भाषण आमच्या घरात झालं पाहिजे. जी काय आमचे मतभेद असतील ती घरात आहे आणि चर्चेतूनच मार्ग. दिस इज अ डेमोक्रेसी. संविधान चर्चेतूनच. जर्मनीमध्ये एवढी भिंत तुटून एक झाली ना जर्मनी. नाती असतात किंवा जबाबदारी असतात. मी एक लोकप्रतिनिधी आहे, माझे जरूर मतभेद असतील, कितीही पार्लमेंटमध्ये आम्ही करतो, पण चर्चेतूनच मार्ग निघतो ना. एखादं विधेयक जेव्हा येतं, मी लोकप्रतिनिधी आहे हो. माझं काय काम आहे की पार्लमेंटमध्ये आपल्या राज्याच्या वतीने प्रश्न मांडणे. चर्चा तर झालीच पाहिजे ना, मग ती दडपशाही होते. आणि एखादं जर मूल, मी पुन्हा म्हणते की एखादं मूल जर काही वेगळं काही करू पाहतं ते, तर आज उद्धवजींनी ते जे काय तुम्हाला चूक म्हणा, रुसणं म्हणा, फुगं म्हणा, पोटात घ्यायची दानता एक मोठा भाऊ म्हणून दाखवलं आहे. तो एक घरातला मोठा दाखवत असेल तर ते सगळं विसरून ते त्यांना सगळ्यांना प्रेमाने पोटात घ्यायला तयार आहेत. याच्यापेक्षा आणि काय पाहिजे मला? चर्चा हा सेनेला सल्ला आहे. चर्चा हा सेनेला सल्ला आहे. कारण जेव्हा भाजपसोबत काही राष्ट्रवादीचे आमदार तेव्हा गेले होते तेव्हा तुम्ही सुद्धा खूप हे केलं आणि त्यानंतर ते सगळे आमदार आले. असंच काही सेनेला करावं लागेल. चर्चा नाही, माझं म्हणणं असतं कोणाशी चर्चा तर झालीच पाहिजे. आता माझं पार्लमेंटमध्ये रोज आम्ही भाषण करतो, आम्ही त्यांचं ऐकतो, ते आमचं ऐकतात, त्या चर्चेतूनच निघते. आता कालचंच उदाहरण मी देते. काल एक महाराष्ट्र बँकेची बातमी एक प्रिंट नावाच्या वर्तमानपत्रात आली. मी ट्विट केलं निर्मलाजींकडून मला त्याचं उत्तर आलं. चर्चा तर झालीच पाहिजे ना. एकीकडे तुम्ही डेमोक्रेसी म्हणता, आम्ही संविधानाच्या चौकटीत राहणारे वागणारे लोक आहोत, तर जरी त्या संविधानाचा च्या बाजूनी उभं राहायचं, कारण का हा देश संविधानाने चालतो. तर संविधान काय आपल्याला अधिकार देतं? चर्चा करा. दॅट्स वाय वी आर द लार्जेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड. लेट्स रिस्पेक्ट इट. एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना दुसरीकडे संजय राऊतांना ईडीचं समन्स आलेलं आहे. 1 तारखेला पुन्हा एकदा त्यांना हजर राहण्यासाठी आदेश देण्यात आलेले. कसं हे दुर्दैवी हो. म्हणजे मला खरंच वाईट वाटतं की ED सारखी जी संस्था, खरंच ह्या देशामध्ये EDचा अध्यक्ष कोण आहे, कुणाला नोटीस आली आहे 5-1 वर्षापूर्वी कुणाला माहितीच नसायचं. आता आमच्याकडे गावाकडे पण गेला ना तर ते म्हणतात, ताई ह्याला EDची नोटीस आली. म्हटलं तुला बरं रे माहिती ED? तो म्हटलं नाही, इथपर्यंत पोचलंय. त्याच्यामुळे ED आता पार गावापर्यंत पोचली आहे. त्याच्यामुळे मुझे हमेशा लगता है कि ये जो इन्फोर्समेंट एजेंसीज़ है दे आर वेरी सीरियस एंड दे शुड बी कम्प्लीटली इंडिपेंडेंट. जिस तरह आज नोटिसेज आ रही है, जैसे खैरात बांटी जा रही है, और आप देख रहे हैं जिस तरह से जो ऑफिसेज, मतलब जो आप राज्य जो देखे, जिस राज्य में थोड़ा सा कोई विरोध करे तो उसको ED की नोटिस आ जाती है. ऐसा ट्रेंड और डेटा बता रहा है. सो इट्स वेरी वेरी अनफॉर्चुनेट. और एक दूसरी बात जो मैंने पहले भी कही थी, 1-2 विधायक महाराष्ट्र के भी है जो मैं पार्लियामेंट में बोली, कोई ऐसी चीज़ नहीं बोल रही हूँ जो मैंने कभी कही नहीं है. आई एम रिपीटिंग माई सेल्फ. बट पार्लियामेंट में आप ही के एक चैनल में 2 विधायक है, एक विधायक है और एक वरिष्ठ नेता है BJP के. उन्होंने कहा था हमारी तो कोई चिंता नहीं है, हम लोग तो BJP में नोटिस है. मैं नहीं कह रही हूँ, ये BJP के विधायक और एक वरिष्ठ नेता जिनका मैंने आप ही के चैनल पे देखा था. अगर ऐसा हो तो ये देश के लिए, और फिर मैं कहूँगी ये संविधान के लिए, किसी भी देश, किसी की भी सत्ता हो, किसी की देश के लिए ये अच्छी बात नहीं है. एकनाथ शिंदे म्हणतात की दाऊद सोबत जे गेले त्यांच्यासोबत आपण सरकारमध्ये राहू नये अशी आमची इच्छा आहे. त्याबद्दल काय सांगाल? ते कुणाबद्दल बोलताय ते मला कसं माहिती असेल? मला नाही माहिती. त्यांचं एकंदर नवाब मलिक यांच्याबद्दल म्हणणं आहे. असं म्हणलेत का ते? हो. नाव घेतलंय त्यांनी?
नाव घेतलंय का? दाऊदची नाव घेतलंय का? हां, मग हाऊ कॅन यू हायपोथेटिकली आता तुम्ही मला सांगितलं ही बिल्डिंग आहे ना ह्याचं नाव मंत्रालय असा कसा विचार करू? इट इज वेग ना, इट्स टू वेगवर कसं मी उत्तर देणार? बॉस मैं उनकी पीए नहीं हूँ ना ऑपरेटर हूँ, तो मुझे कैसे हो रहा है कौन सा घुमा रहे हैं वो नंबर? आई हैव नो एक्सेस टू सच इन्फॉर्मेशन। गतिविधियां चालू है, हम देख रहे हैं दिन प्रतिदिन बैठक हो रही है, क्या आपको अभी भी उम्मीद लग रही है महाराष्ट्र में सरकार? अरे हमारा राजकीय पार्टी है, सत्ता में है और हमारी पार्टी है, मीटिंग्स तो होनी ही चाहिए ना। वी वर्क 24/7, सत्ता में हो या ना हो हम लोग तो 24/7। मेरा प्रोग्राम देख लीजिए हमेशा, वी आर 24/7 वर्किंग यार। हाथ पे हाथ रखे टाइम किसको है सर? विधेयक है मेरे अभी ऐसे चली जाऊंगी 7-8 दिन तो मेरे निर्वाचन क्षेत्र में क्या मुंह दिखाऊंगी? बोलेंगे ताई बड़ी घूम रही है, हमारे चुन के किसने दिया तुमको? वो मैं नहीं कर सकती, माई कॉन्शियस डजंट अलाउ। मेरा ट्रैक रिकॉर्ड देखो। मैं सुप्रिया जी क्या अभी भी आशावादी हैं आप लोग कि विधायक लौट कर आएंगे, सरकार देखो स्थिर रहेगी? दुनिया किस पे कायम है? हाँ, उम्मीद पे कायम है, तो उसी त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती पत्रकारांनी केली, पण सुप्रिया सुळे ताकास तूर लागू देत नाहीत। नेमकं राष्ट्रवादीत काय चाललंय? शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी जे आरोप राष्ट्रवादीवर केलेत त्या संदर्भातही त्या कोणतीही ठोस भूमिका घेऊन सांगायला तयार नाहीत। पण उद्धव ठाकरे हे मोठ्या भावाप्रमाणे आहेत। ठाकरे कुटुंबियांचं आणि माझं वैयक्तिक नातं आहे आणि उद्धव ठाकरे सगळ्यांना माफ करायला तयार आहेत असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं।